नमस्कार. आज आपण किचन टिप्स पाहणार आहोत. अगदी सोप्या आणि रोजच्या वापरामध्ये उपयोगी पडणाऱ्या. एक, पालकाची पानं उकडवताना त्यामध्ये चिमूटभर साखर घालावी, म्हणजे प्युरी हिरवीगार होते आणि पोषण मूल्य टिकून राहतात. 2, कोणतीही डाळ कुकरमध्ये शिजवण्यापूर्वी त्यामध्ये 1 चमचा तेल घातल्यास डाळ मऊ शिजते. 3, टोमॅटो किसून घ्यायचा असल्यास आधी फ्रीजमध्ये ठेवावा, व्यवस्थित किसला जातो. खूप वेळा घरात सणासुदीची मिठाई, पेढे तसेच राहतात आणि वाया जातात. यासाठी मिठाई, पेढे मिक्सरमधून फिरवून घ्यावेत व नीट मळून कणकेच्या 2 पाऱ्या करून त्यात हे सारण भरावं. तांदळाची पिठी वापरून पोळी लाटावी आणि नॉनस्टिक तव्यावर खव्याच्या पोळीप्रमाणे भाजून घ्यावी. 4, पोळ्या उरल्यास दुसऱ्या दिवशी शंकरपाळीसारखे तुकडे कापून तेलात खरपूस तळून घ्यावेत. पसरट सर्व्हिंग डिशमध्ये कुरकुरीत पोळीचे तुकडे ठेवून त्यावर उकडून कुस्करलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा, चिंचेची चटणी आणि बारीक शेव घालून संध्याकाळी छान असा चटपटीत चाट करता येतो. सकाळचं वरण, आमटी, भाजी उरल्यास त्यात थालीपीठाची भाजणी घालून थालीपीठं बनवावी. नारळाची चटणी उरल्यास गवार, वांग्यासारख्या भाजीमध्ये वाटण म्हणून वापरावी. आदल्या दिवशी भात उरल्यास त्यात आवडीच्या भाज्या बारीक करून घालाव्यात. तिखट, मीठ घालून नीट मळून चपटे गोळे करावेत आणि कोरड्या रव्यात घोळून तेलात खरपूस तळून त्याचे कटलेट करावेत. सकाळचे वऱ्याचे तांदूळ संध्याकाळी तूप, जिरं, मिरचीच्या फोडीवर परतावे. शेंगदाण्याचा कूट, लिंबू रस आणि नारळाचा चव घालून पाण्याचा हलका मारा द्यावा. गरमागरम वऱ्याचं उपीट झटपट तयार होतं. मसाले दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यामध्ये हिंग ठेवावा. मीठ घातलेल्या पाण्यात मेथीची पानं थोडा वेळ भिजवल्यास कडूपणा कमी होतो. तर ह्या होत्या आजच्या स्मार्ट सुगरण किचन टिप्स. तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.